नाशिक शहरात छुप्या पद्धतीने अंमली पदार्थांची विक्री आणि त्याचा वापर होत असल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत। यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला असून अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर त्यांनी करडी नजर ठेवली आहे। मुंबई नाका पोलिसांनी अशाच एका मोठ्या कारवाईत MD म्हणजेच मेफेड्रॉन ड्रग्ज विक्री करणाऱ्या संशयिताला अटक केली आहे। द्वारका परिसरातून अरबाज असलम कुरेशी या संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला होता। पोलिसांनी अरबाज कुरेशी याच्याकडून 92,500 रुपयांचे अंमली पदार्थ तसेच इतर मुद्देमाल असा एकूण 1,42,890 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। दैनिक भ्रमर, नाशिक।